राकेश फलंदाजीसाठी नंबर 3 वरती ते फलंदाजी करतील. रामने प्रभावित केले गोलंदाजीमध्ये. तर पहिल्या बॉलवरती विकेट यायला पाहिजे होते परंतु झेल सुटला. परंतु त्यानंतर शानदार कमबॅक केले तर मिस्टर राम यांनी. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केले. श्वास पेरले पंचाच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती चेंडू अडवत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा एक खेरी धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचतीये 5 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या पोहोचतीये. डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती मिस्टर आदित्य. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो मिस्टर आदित्य. हा खेळाडू जर सेट झाला एखादी ओव्हर तर नक्कीच इथे धावांचा पाऊस पाडू शकेल. मोठमोठे फटके खेळणे ही त्याची खासियत राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील तजुम्मल भाईंच्या बॅटवरून सातत्याने मोठमोठे फटके आले आणि राधाकृष्ण संघाला बॅकफुटवरती ढकलत आदर्श क्रीडा मंडळ पुरुष संघाने 3ऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केला. अप्रतिम मॅच आपण पाहिलेली होती. त्यानंतर मागच्या मॅच पेक्षा देखील हाय व्होल्टेज सामना. एकीकडे जव्हारचा संघ तर दुसरीकडे खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा हा शिवतरचा संघ आपण पाहतोय. रामने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली. अक्षयला माघारी पाठवलंय आणि त्यानंतर आता स्ट्राईक वरती मिस्टर आदित्य आपण बघतोय. राकेश जर्सी नंबर 3 नॉन स्ट्राईक मार्क वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आदित्यच्या बॅट पडू देतोय मॅक्झिमम षटकार. कमॉन डीजे. अकरा धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आमचे जे लाईनमन आहेत त्यांना देखील विनंती करतो. ऑर्गनायझर टीम आमचे सर्व स्वयंसेवक त्यांना विनंती असेल कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर तैनात राहायचं आहे. आदित्यच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार आलाय आणि राम आता दिशा बदलतोय. डावखुऱ्या फलंदाजासाठी तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म आखो टप्प्याचा बॉल यावेळेला फटका बसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जातोय. झेल पकडतोय. मोठा झटका बसतोय. आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. आदित्य त्याची शैली मस्त आहे. खरं पण भारी आहेत. या स्पर्धेचे महत्व बघा. जव्हार मोखाडा मधून दाखल झालेला संघ. लाजवाब गोलंदाजी मिस्टर राम यांची. पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडूंना बॅक टू द पॅव्हिलियन पाठवत मोठे धक्के दिले शिवतर संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये द न्यू बॅटर्स. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला शानदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू दन दन करत 2 टप्पे घेत आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. रामच्या या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी. बॅटर्स नेम आलेला होता आणि अमनच्या बॅट मधून येतोय चौकार. तर या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. 15 धावा धावफलकावरती 2 विकेट घेतल्या. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये पाठवण्यामध्ये रामचं खूप मोठं योगदान. पहिली विकेट घेतली अक्षयची. त्याच्यानंतर आदित्यला त्यांनी बाद केलं. शानदार गोलंदाजी. अर्थात आदित्यच्या बॅट मधून देखील एक खणखणी षटकार पाहिला तर नुकताच अमनच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला होता. याच्यानंतरचा होणारा सामना हा देखील फार महत्वाचा असेल. यंगस्टार शिव आणि जय हनुमान विसापूर. यंगस्टार शिव आणि जय हनुमान विसापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जात आहेत. प्रयत्न तर इथे केले जातात परंतु झेल इथे सुटतोय. त्याचा फायदा उठवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. क्रिकेटच्या मॅच मध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर झेल पकडावे लागतील. गणेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आराधनेने करतो आणि यावेळेला गणपती बाप्पा नाहीये तर गणेश आता इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलेत. जर्सी नंबर 2. त्याचबरोबर राम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.
परमेश्वराचा धावा करताना जवारचा संघ पहिल्यांदा आपण राम यांना पाहिलं त्यानंतर गणेश यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गणेशांची गोलंदाजी प्रभावित करते ओहो पॉइंटला क्षेत्ररक्षक बीड होतोय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू चालला वेगाने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दॅट्स अ सुपर सुपर बॅटिंग चेंडू पुन्हा एकदा दन दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता अमन नाही तो दुसरा एकवीस धावा राकेशच्या बॅट मधून जोरदार आक्रमण गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गणेशांच्या गोलंदाजीची शैली मात्र पाहिली तर नक्कीच मजा येते यावेळेला आपण बघतोय रिव्हर्सचा फटका खेळायचा होता परंतु प्रयत्न थोडेसे असफल डॉट बॉलची सांगता होते आणि धावफलकावरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा 21 धावा आतापर्यंत या षटकाचं जर पृथ्वीकरण पाहिलं तर पहिल्या बॉलमध्ये 2 धावा आल्या त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट बॉल पाहायला भेटतोय अतिशय सुरेख असं स्कोरिंगची कामगिरी पार पडताना आमच्याकडे आपण पाहतोय गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये दिव्या आणि त्याचबरोबर गौरव या दोघांचं देखील कौतुक करूया बॉल हवेमध्ये आहे बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज गणेश पाहायला भेटतात परंतु चेंडू पासून थोडेसे दूर राहिले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि बघता बघता केवळ 3 धावांवरती समाधान मानावं लागतं दोन्ही बॅटर्सला या 3 धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय प्रथम फलंदाजी करत असताना शिवतर संघाची धावसंख्या पोहोचते राकेशच्या खात्यात 24 झाला 24 रन्स गणेश अतिशय गोलंदाजी करतात परंतु कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडून सपोर्ट भेटत नाहीये आणि त्याचमुळे शिवतर संघाची धावसंख्या मात्र वाढतीये जर इथे दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर कदाचित इथे 15च्या आसपास धावसंख्येवरती रोखू शकले असते बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप फाईन लेगला पुन्हा एकदा मिसफील्ड होते आउटफील्ड फास्ट आहे याही वेळेला बॉल चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण बघितलं तर अमनची वैयक्तिक धावसंख्या पुढे सरकली जाते या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तुम्ही पाहता 28 आकड्यावरती पोहोचते शानदार बॅटिंग याच्यानंतर शिव आणि जय हनुमान विसापूर अशा 2 बलाढ्य टीम मध्ये पुन्हा एकदा महत्वाची लढत दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असेल त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीकडे वाटचाल करू आपण टॉस केला जाईल यंगस्टार शिव जय हनुमान विसापूर यांच्यामध्ये चेंडू पुन्हा एकदा गणेश यांच्या हातामध्ये कोणत्याही क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत चेंडू अडवलेला नाहीये आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर 28 धावांपर्यंत मजल मारले शिवतर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर जवाहर संघाने पहिला फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय यावेळेला पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढलं जात आहे मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल येस ऍब्सोल्युटली नो डाऊट एका धावेची भर धाव फलकामध्ये पडते त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहता 29 विजयासाठी 30 धावांची आवश्यकता म्हणजेच काय प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावांच्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील जवाहर या संघाला घेऊया एक छोटासा ब्रेक मध्ये जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी यंगस्टार शिव आणि विसापूर यांच्यामध्ये टॉस केला जातोय टॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या केला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल होईल ऐकूया पुन्हा एकदा दापोलीचा मधुर आवाज ऍडव्होकेट सनी मोहिते सर यांना DJ, come on. डीजे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच टार्गेट असेल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 30 धावांचं सर आपण तिसरी मॅच बघतोय लगभग 30-29च्या रेंजला धावा फक्त बनतात आणि धावा बनत असताना
प्रत्येक षटकाच्या अखेरीस तुम्हाला 15च्या सरासरीने या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. याच्या नंतरला आपण जर पाहायला गेलं तर यंगस्टार शिव आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान विसापूर. त्याचबरोबर आमचे रोहित सर देखील या स्पर्धेदरम्यान आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर खेड तालुक्यातील अगदी प्रसिद्ध असे चांगले फणस देखील आणि त्याचबरोबर चांगले क्रिकेटपटू देखील आमचे रोहित सर या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जावं लागेल, जिथे मॅच मात्र चालू आहे. यंगस्टार जवार विरुद्ध एक बलाढ्य संघ म्हणजे शिवतर, या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 12 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. अंपायर्स रिक्वेस्ट आहे. मॅचला आपण सुरुवात करूयात. सूरज सर, सो आपण मॅचला लगेचच चालू करूयात. येस जर साईडला घ्या, तिकडे 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 या शिवसंघ दो सो रिक्वेस्ट आहे आपले सर्व खेळाडू घेऊन थोडेसे बाजूला व्हा. यंगस्टार शिवचे खेळाडू रिक्वेस्ट आहे थोडं बाजूला. बॅटर्स नेम राम आणि गणेश. आय थिंक महेश, राम आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक. बॉलरचं नाव, बॉलर नेम अक्षय मोरे. अक्षय मोरे गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. कल्पेश आणि रामची जोडी. राम स्ट्राईक मार्क वरती तयार आहे आणि षटक क्रमांक पहिलेच टाकण्यासाठी अक्षयाना तुम्ही बघताय. जिंकणं गरजेचं राहील. करूया मरोळची मॅच आहे. विसापूर संघाने टॉस जिंकलाय. इकडे यायचं आपण, चला या बाजूला, या मॅच चालू आहे. पहिलाच बॉल होता, कमी गतीचा बॉल आहे. इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत फलंदाजी करत असताना रामच्या बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. 11 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. रामला इथे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मोठा संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. या धावा असाच मिळणार नाही आहेत. या धावांसाठी तुम्हाला खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. येणारा पुढचा बॉल असेल. बॉलर तयार आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. पंच सूरज सर सांगतील हा बॉल वाईट आहे, पुन्हा टाकावं लागेल मिस्टर एक्स्ट्रा. आता संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांकडे अगदी पॉझिटिव्ह अप्रोच नुसार या ठिकाणी खेळाडू खेळताना दिसतील. विसापूर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि तिथे फिल्डिंगचा त्यांनी डिसिजन घेतलंय. याच्या पुढची ती सेकंड फेरीतील शेवटची मॅच खेळली जाईल. त्याच्यानंतर थर्ड राऊंडच्या मॅचेसला सुरुवात केली जाईल. यावला बघा मोठा फटका आहे. फटका फसलाय. इथे विकेटचं पतन. राम मात्र येतील मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का बसतो जवार या संघाला आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर एकच धाव झाली आहे. आणि बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलेच आहे. 2 बॉल टाकून झाले. एक खेळाडू बाद 1 धाव झाली मात्र आतापर्यंत. येणारा पुढचा बॉल आहे. अगदी सरळ अलोंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पर्यंत पोहोचतील. एका धावेवरती आता समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत येणार पुढचा बॉल आहे. फलंदाज असतील. चाबूक स्ट्रोक खेळलाय. वेगानं फटका आपल्याला बघायला मिळतोय. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्यासाठी अगदी अतिशय वेगानं त्या बॉलवरती पोहोचले. 1 धाव फक्त मिळते. सुरुवात मात्र चांगली बॉलिंग करत असताना JK11 शिवतर या संघाची पाहायला मिळते.
या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर एकंदरीत पहिलं इन प्रोग्रेसला यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आणि या बॉलवरती जर पाहताय तर पुन्हा एकदा एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. क्षमता आहे एकंदरीत जवाहर संघाच्या खेळाडूंमध्ये. मागच्या मॅच मध्ये काय धुमाकूळ घातला होता कल्पेश नावाचा खेळाडू. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर कल्पेशला आपण पाहिलं होतं. कल्पेश मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरले होते आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये देखील संघर्ष करताना दिसत आहेत. येणारा पुढचा बॉल असेल या षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या 4 ला एक खेळाडू देखील बाद झालाय. पुढच्या बॉलवरती काय क्रिकेट खेळलं जाईल. हो यावेळेला उचलून ठोकलाय सरळ लो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. वा वही वा उघडा मॅग्निफिशंट स्ट्रोक षटकार. कमॉन डीजे. एकचा खेळ समाप्त. 10 ला 1 बाद. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अमान गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ऑफला चांगलाच ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत पण तो चांगले एफर्ट्स दिले. तो काही क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. स्वतःला जोखम दिले. 2 धावा आता घेतलेत. 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता होऊ शकतील. 3 फक्त मॅक्झिमम ठोकायचे आहेत. या मॅच मध्ये काय अपलोड होईल. 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. अमान गोलंदाजी ट्रॅक वरती दोन्ही संघ भलाढ्य आहेत. एका बाजूला JK 11 शिवतर तर दुसऱ्या बाजूला असेल जवाहर. फलंदाज तयार आहेत. रनफूटचा वापर करत असताना एकंदरीत डॉट बॉल आता येतोय. कमबॅक आता बॉलिंग करत असताना अमानचा आपल्याला बघायला मिळाला. 4 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 3 मॅक्झिमम फक्त पाहिजेत. आता ठोकणार कोण हे याची देखील चिंता आता वाटायला लागली आहे की फलंदाज कोणता. आता इथे गणेश बॅटिंग चांगली करतील का की कल्पेशला स्ट्राईक देत असताना त्याला मात्र चान्स देतील मोठे फुटके ठोकण्यासाठी. आवलं बघा आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत धावची इतक्या आडू झालाय. तिथे थांबणं गरजेचं होतं आणि इथे फलंदाज मात्र धावचीत होत आहेत. असं वाटलं होतं की कल्पेशला स्ट्राईक दिली असते तर कल्पेशकडे ते पोटेन्शियल होतं. मागच्या मॅचचे ते हिरो देखील ठरले होते. आता 3 बॉल मध्ये पाहताय तर एकंदरीत 18 धावांची आवश्यकता. युवराजला तुम्ही पाहताय क्रमांक 4 वरती या खेळाडूला आपण पाठवतोय. 3 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 18 धावांची गरज असताना युवराजला युवराज सिंग सारखाच कारनामा करावा लागेल. ज्या युवराज सिंगने एकंदरीत जर पाहायला गेलं तर 6 बॉल मध्ये 6 सिक्सर देखील ठोकले होते. आता तुम्हाला 3 मध्ये 3 ठोकून संघाला मॅच जिंकवून द्यायचे युवराज तयार आहेत. या बॉलला जर पाहायला गेलं तर नक्कीच लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होतोय. मिसफील्ड चेंडू दन 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 करत इथे आपण जर पाहायला गेलं तर चौकार आता आलाय. 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. एखाद जर बॉल नो आला तर मॅच मध्ये देखील कायपलट होण्याचे चान्सेस आहेत. 2 मध्ये 14 ची गरज आहे. शिवतर संघाची पकड या मॅच मध्ये अगदी मजबूत आहे. मजबूत पकड आपल्याला बघायला मिळते. 2 बॉल 14 धावांची आवश्यकता. याच्या नंतरला देखील मोठी मॅच असेल. विसापूरचा संघ खेळेल एका बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अमान्य केला. आता 1 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. शिवतर संघ मात्र अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. एक बॉल आणि 14 ची गरज आहे आणि इथे मात्र मॅच फिनिश. JK 11 शिवतर संघाने सामना जिंकलेला आहे. कम ऑन डीजे.